बॉल टप्पा पडण्याच्या अगोदरच तुम्ही हल्ला तर मात्र तो गृहीत धरला जरा आणि क्षेत्ररक्षण हे देखील लक्षात घ्या. 9 तुम्ही पुढे ठेवा. बाकी जर एक्स्ट्रा तुम्ही घेतला असेल 10च प्लेयर तुम्हाला अलाउ केलेले आहेत, 10च्या वर नाही. चला मात्र पहिल्या मॅचला करूया शुभारंभ, जिथे आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकला वैभव, नॉन स्ट्राईकला यज्ञेश. 10 प्लेयर तुम्ही घेऊ शकतात हे लक्षात घ्या, 10च्या वर नाही. कॅप्टनने हे लक्ष द्यायचंय. आणि गोलंदाजी मार्कवर अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. कन्फ्युजिंग, अगदी कन्फ्युजिंग चाललेला आहे, काय करायचं काय नाही. अनिकेत त्यालाही टेन्शनमध्ये, बॉल देखील पडला नाही आणि इकडे मात्र चर्चा झालाय सुरू. अगदी आपण बघू शकता आता आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर भारताचे आराध्य दैवत, हिंदुत्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण केला. अगदी त्यांना मानाचा मुजरा. अगदी बघायला गेलं तर मॅचला होतंय सुरुवात. पहिलाच बॉल उलटस होता, सरळ जातो हातामध्ये. डॉट बॉलने केले सुरुवात. टॉस विन केला, बॅटिंगचा निर्णय घेतला. फास्ट खेळ, अगदी अंडर बॉक्स क्रिकेटचा खेळ सांगितला म्हणजे. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका, गॅपमध्ये 4. पहिला चौकार आलाय. 4 धावेने स्कोरबोर्ड 4 पाहायला मिळते. अगदी 2 बॉल आणि 4 धावा. तिसरा बॉल सन्मान दिलाय, रन धावण्याचा प्रयत्न केला. चांगल्या टप्प्यावर आता मात्र गोलंदाजी होत असताना तिसरा बॉल आलाय डॉट. आणि पुढचा बॉल बिग विकेट. विकेटसाठी गाणं तर वाजलंच पाहिजे. कमॉन डीजे. काय मात्र खेळ आपण बघू शकता, तिकडे रंगला आहे. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. एक चौकार देखील पाहायला मिळाला आणि एक विकेट देखील पाहायला मिळते. ही क्रिकेटचा खेळ आहे, अगदी आपण बघू शकतात. पाचवा बॉल घेऊन तयार. मागून बोल्ड केलं इकडे मात्र फलंदाजाला. काय लाईन आणि लेंथ मेंटेन केलेली आहे. एज लागले, खराब फिल्डिंग. 4 धावा. चिन्मय फलंदाज पाहायला मिळतोय. टायमिंग चांगलं नव्हतं, परंतु इकडे 5व्या बॉलवर मिस फिल्डिंग झालंय आणि 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 8. संतोष आपल्याला फिल्डर पाहायला मिळतोय, जिथे मिस फिल्डिंग झाली. 5 बॉल 8 धावा. फुलटस बॉल आहे. पुन्हा एकदा संतोषकडे गेलेला आहे चेंडू. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना की एखाद्या क्षेत्ररक्षकाच्या मागे चेंडू लागला म्हणजे लागला, मग त्याला कुठेही उभा करा, बरोबर बॉल त्याला शोधून काढतो. आणि इकडे आपण बघू शकतात बरोबर संतोषला शोधून काढलाय बॉलने. 1 ओव्हर 9 धावा. स्वप्नील टीमचा कर्णधार, सिपा सलार कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी मार्कवर. अगदी दुसऱ्या षटकात धरण्यासाठी तयार आहे. पहिल्या षटक 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये स्वप्नील. थोडं फास्ट खेळा. चला, प्रत्येक ओव्हर मागे मोठी मीटिंग करू नका, टीम मीटिंग्स छोट्या करा. हलक्या हाताने खेळलं जात आहे. डॉट बॉल येतोय. चिन्मय आणि चिन्मय बरोबर फलंदाज यज्ञेश. प्रत्येक टीम मध्ये 10च प्लेयर अगदी तुम्हाला खेळवता येतील. सरळ होता कॅच, फॉलो थ्रू मध्ये ड्रॉप झालाय कॅच. रिॲक्शन आपण बघू शकतात. इकडे मात्र स्वतःवर नाराज स्वप्नील. चेंडू झाले ते म्हणजे 2 धावा झालेत. 9. तिसरा बॉल घेऊन तयार. शॉर्ट बॉलला खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे हार्दिक कडून. दी टॅप केला होता फटका आणि 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 10. डबल डिजिट मध्ये धावा जात आहेत आणि 10 धावा धावपलकावर. आता मात्र यानंतर जर बघायला गेलं तर पुढची मॅच असेल ना, त्यामध्ये या स्पर्धेचा चॅम्पियन अगदी बघायला गेला तर
कल्पेश आपल्याला पाहायला मिळणार खेळताना. दरवर्षी तो ही स्पर्धा जिंकतो. डाव्या हाताचा कमालीचा फलंदाज. अंडर बॉक्स क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळते. आधी यस तिशिता फायटरचा आयकॉन आहे. ओहो चांगला बॉल आहे. कॅप्टन थोडा नाखुश आहे कारण की फुल टच बॉल होता जिथे डॉट बॉल आलाय. 5 बॉल काय गोलंदाजी आहे. 6वा बॉल देखील सुपर गोलंदाजी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत स्वप्नील साठी. फक्त त्याने 1 धाव खर्च केली ओव्हरमध्ये. 2 ओव्हर 10 धावा धावपलकावर. अचूक टप्पा भेदक मारा पाहायला मिळाला स्वप्नील कडून. 2 ओव्हर 10 धावा. यानंतरची मॅच कृषिता फायटर्स आणि त्यांच्या विपक्ष अक्षय पॅकर्स. चांगला फटका तिकडे सरळ खेळला की धावण्याचा प्रयत्न. चेंडू अंगाला लागतोय आणि इकडे मात्र डॉट बॉल आलाय. अगदी 6 ओव्हरची मॅच आपण पाहू शकतात आणि जिथे पहिली मॅच होणार. काय कडक स्ट्रोक आहे. सरळ गॅप मध्ये चिन्मयच्या बॅट मधून येतोय. कव्हर ड्राईव्ह चौकार. 4 धावा. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 14-14 स्कोर कार्डवर. थोडं ग्राउंडचा विचार केला तर ओलावा आहे मैदानावर. त्यामुळे मात्र बघू शकतात चेंडू देखील मातीने थोडा काळा होत असताना आणि त्यामुळे मात्र पुन्हा एकदा त्याच्या आतमध्ये डॉट बॉल येते. चांगल्या टप्प्यावर आता चेंडू हाताळलाय. इथे गोलंदाज तयार. चांगला बॉल तेवढा चांगला फटका आणि पुन्हा एकदा मिस फील्डिंग. संतोष क्या कर रहे आज. गेंद हाथ में नहीं आ रही है. स्कोरबोर्ड 4 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड इस वक्त 18 रन 18 स्कोर कार्ड पर. अनिकेत सांगेल की माझ्या ओव्हरमध्ये 2 वेळेस मिस फिल्डिंग 4 रन माझ्या ओव्हरमध्ये ऍड झाल्या आणि त्याचा प्रेशर आपण बघू शकतात. वाईट बॉल आणि डिक्लेअर. टॅपचा फटका आहे. 4 धावा चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. 24 धावा धावपलकावर. 5 बॉल फेकून झाले. शेवटचा बॉल तिसरी ओव्हर. एज आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 ओव्हर नंतर 25 धावा 8.33च्या सरासरीने. कमॉन डीजे मास्टर.
नवीन बॅट्समन पार्थ आलेला आहे. आता बघू शकतात यंगस्टर आपल्याला पाहायला मिळते. पार्थ जिथे तयार आहे. नो बॉलला पार्थचा फटका चांगला आहे. चेंडू चाललाय सीमा पार, येतोय चौकार. एस डीजे थँक्यू. बैलगाडा गाणं वाजतोय आणि खऱ्या अर्थाने सुरुवात देखील बैलगाडा सारखीच केली या फलंदाजाने. स्कोरबोर्ड 31-31. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 आणि या ओव्हरमध्ये थोडा महागडा ठरतोय. परंतु इकडे 4 ग्रँड एंट्री केलेली आहे इकडे फलंदाजाने पार्थने. यावेळेस मात्र आपण बघू शकतात 2 बॉलमध्ये 2 चौकार. स्कोरबोर्ड 35. तीनच बॉल झालेले आहेत आणि धावा मात्र भरपूर खर्च केलेले आहेत, म्हणजे 10 खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका. संतोषकडे बॉल गेला की आपल्याला आठवतं इंग्लंडचा मॉन्टी पनेसर, जिथे मॉन्टी पनेसरकडे बॉल गेल्यावर अख्खा प्रेक्षक अख्खा स्टेडियम मधून टाळ्या वाजायच्या, जल्लोष व्हायचा. असा संतोषकडे बॉल गेला की बर्वे कंपाऊंडर मध्ये सर्व जेवढे प्रेक्षक आहेत तेवढे टाळ्या वाजवतात. आणि इकडे कले चुकी. क्षेत्ररक्षकाने 6 मारली होती, परंतु क्षेत्ररक्षक सांगतो नाही थांब, चौकार देतो मी तुला, जागेत राहा बॅट्समन. यस डीजे एक धाव मात्र पूर्ण केली 4 ओव्हर नंतर. 41. आताच्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. चिन्मय आलेल्या गोलंदाजीसाठी, पियुष आलाय गोलंदाजीसाठी. 4 ओव्हर 41, अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी. यानंतर मात्र अक्षय पॅकर्स आणि त्यांच्या विपक्ष क्रिशिता फायटर्स आपण तयार राहायचंय. चांगला फटका, 4 चौकार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि 23 धावा म्हणून मात्र चिन्मय बाद होतोय. चांगली बॅटिंग केली. पियुष आपल्याला पाहायला मिळतोय. 45 स्कोर कार्डवर आहेत. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 गडी बाद झालेत. चांगला बॉल, गुड बॉल. डॉट येतोय आणि विकेट, गडी बाद. नवीन बॅट्समन सचिन. टॅपचा फटका. चांगली गोलंदाजी होत असताना पहिल्या बॉलवर चौकार, त्याच्यानंतर 2 विकेट 2 डॉट. क्या बात आहे पियुष. हा देखील बॉल डॉट येतोय. पियुष जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त 4च धावा खर्च केल्या आहेत आणि 5 षटकानंतर स्कोरबोर्डचा विचार केला 45. शेवटचा अंतिम षटक मानस आलेला आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. अक्षय पॅकर्स आणि क्रिशिता फायटर्स टॉस बॉक्सकडे येऊन राहा. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. पहिला बॉल आणि 1 धाव.
संतोषला तुम्ही कुठे ठेवा, आप इसको कहा भी रखिए, बॉल उनके पास जाएगी जरूर. हो, मिसफिल्डिंग होते कीपर कडून आणि एक धाव मात्र पूर्ण केली. डिक्लेअर झोन मध्ये स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 47-47 स्कोर कार्डवर. हो, बोल्ड केलेला आहे, फुल टच बॉलवर बोल्ड. आणि कडक प्रहार विकास, क्या बात आहे. छोटा पॅकेट बडा धमाका पहिल्याच बॉलवर केला आहे. 4 धावा. अगदी आपण बघू शकतो ऑस्ट्रेलियन स्टाईल त्याची चिंगम चावण्याची सवय मला तर वाटते जिथे मैदानामध्ये उतरलाय. यस, बर्वे कंपाऊंडचा सूर्यकुमार मैदानाच्या आतमध्ये. कोण आला रे, कोण आला? बर्वे कंपाऊंडचा सूर्य आला. नो बॉल आणि 3 धावा. 53 धावा धावफलकावर. 4 बॉल आतापर्यंत झाले. 2 बॉलचा खेळ बाकी. शेवटच्या ओव्हरचे 2 बॉल. चांगला बॉल, नो स्कोर आला होता आणि विकेट देखील आलाय. शेवटच्या ओव्हरचा शेवटचा बॉल खेळण्यासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लालू आणि इकडे 1 धाव, सिंगल मिनिट आहे. 54 आणि 55 धावेचं टार्गेट असेल तोपर्यंत आपण जाऊया टॉसकडे, जिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल कृषिता फायटर्स आणि त्यांच्या विपक्ष अक्षय पॅकर्स. टॉस बॉक्स रिकामी करायचं आहे, तिथे चेअर्स ज्या उभ्या केल्या थोडं बाजूला करा, ही नम्र विनंती आहे. नाम क्या है? अभी टॉस उडेगा, टॉस एक पिक टॉस उडेगा, टॉस उडेगा. तुला गाणं बोलायचं? गाणं बोलतो. चला, कृषिता फायटर्सचा कॅप्टन आलेला आहे. अक्षय पॅकर्स. अक्षय पॅकर्स टीम आपण कॅप्टनला पाठवा. टीमच्या कॅप्टनने जर्सीमध्ये या, ही विनंती असेल. अक्षय पॅकर्स या आपण. टीमचा कॅप्टन ने जर्सीमध्ये यायचं, ही विनंती आहे. डिसिजन देखील इथे द्यायचं आहे. चला, मॅचला सुरुवात देखील करायची आम्हाला, तर लवकरात लवकर या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, हे लक्षात घ्या. डॉक्टर रत्नाकरजी माने यांना मी विनंती करेल, आपण या टॉस बॉक्सकडे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. डॉक्टर रत्नाकरजी माने असं आपण पाहू शकता, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. स्वागत आहे डॉक्टर साहेबांचं. अगदी आपण पाहू शकतात, अगदी वेळेत वेळ उपस्थित असताना. टॉस नंतर मॅच चालू होईल, हे लक्षात घ्या. टॉस झाल्यावर सर्वप्रथम मी डॉक्टर साहेबांना नक्की विचारेल काय म्हणणार या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल. खूपच छान. हे आपलं 5वं वर्ष आहे. लास्ट इयर मी नव्हतो, मी मिस केलं लास्ट इयर, पण आपले यंग ब्रिगेड खूप छान काम करत आहेत. त्यांनी असंच खेळ आणि आपले उत्सव साजरे करता करता त्यांच्या करिअरमध्ये पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे.
आणि सर्वांची सांगड घालून आपल्या सोसायटीला आपल्या परिवाराला अभिमानास्पद अशी कामगिरी करायला हवी आहे. आम्ही सिनियर लोक त्यांच्या पाठीशी आहोतच. तुम्ही असंच सगळे आपले सण आणि खेळ उत्सव साजरे करत राहा आणि चारही टीमला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जाऊया आपण टॉसकडे. क्रिशिता फायटर्स नाणेफेकीचा कौल जिंकलाय. डॉक्टर साहेबांना मी विनंती करेल आपण आदरपूर्वक विराजमान व्हा मुख्य व्यासपीठावर. येस दीप, टॉस जिंकलाय, काय घेणार? आम्ही पहिले फिल्डिंग करणार. येस रेग्युलर खेळतो तू, क्रिकेट खेळत असतो. ही अंडरम बॉक्स क्रिकेटची स्पर्धा आहे. किती डिफिकल्ट आहे ओव्हरम आणि अंडरम क्रिकेटमध्ये? सर डिफिकल्ट तर नाही आहे. आम्ही ओव्हरम पण खेळतो, अंडरम पण खेळतो. आमच्या टीममध्ये आमचा आयकॉन असा आहे की त्यांनी 4 वर्ष इकडे गाजवलेलं आहे आणि आम्ही सुद्धा त्याच्या अंडरच खेळण्यात, तर आम्हाला आनंद आहे त्या गोष्टी. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी धावाचा आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. शेवटचा आपुलकीचा प्रश्न जो असतो म्हणजे प्रत्येक मी आयोजकांना विचारतो की किती मेहनत लागते एखादी स्पर्धा उतरवण्यामागे? सर्व लहान मुलांचं बघायला गेलं तर खूप सहकार्य आहे, कारण त्यांनी खूपच सहकार्य केलेलं आहे. बाकी सर्व काका लोकांनी पण सहकार्य केलं आहे आणि सर्व पोरांनी पण सहकार्य केलं आहे. त्यामुळे ही टुर्नामेंट यशस्वी झालेली आहे. बेस्ट लक देईल तुमच्या टीमसाठी. जाऊया आपण अगदी अक्षय पॅकर्स टीमच्या कॅप्टनकडे. टॉस तुम्ही जिंकला असता काय घेतलं असतं? आम्ही प्रथमतः फलंदाजी घेतली असती. मनासारखं मिळालं, बॅटिंगच मिळालेली आहे. 5 वर्ष झाली ही स्पर्धा होत आहे. कसं काय कोणाच्या मनात आलं की आपण ही स्पर्धा करूया? जो पहिला वर्ष असेल या 5 वर्षा अगोदर कोणाच्या मनात पहिले आलं की आपण एक स्पर्धा करू? ही स्पर्धा खरं म्हणजे आम्ही 5 वर्षापूर्वी चालू केली त्यावेळेला मी, स्वप्नील आणि माझे जे सर्व टीम आहेत त्यांच्याबरोबर आम्ही सुरुवात केली होती. आमचा एक मित्र म्हणजे आमचा भाऊ, छोटा भाऊ, त्याचं स्वर्गवास झाल्यामुळे त्याच्या स्मरणार्थ म्हणून आम्ही प्रतीकच्या स्मरणार्थ आम्ही मॅच भरवल्या होत्या आणि ती आता ही परंपरा सुरू झालेली आहे. जास्त वेळ घेत नाही, मॅच सुरू आहे. बेस्ट लक देतो तुमच्या टीमसाठी. अगदी टॉस झालाय. टॉस बॉक्समध्ये न्यूज अशी आहे, टॉस जिंकला क्रिशिता फायटर्सने, फिल्डिंग घेतलेली आहे. पहिली ओव्हर आणि 5 बॉल 6 धावा. फलंदाज मानस और स्वप्नील. मंडपाच्या मागे क्रिशिता फायटर्सच्या सर्व प्लेयरनी या. क्रिशिता फायटर्सचे सर्व खेळाडूंना विनंती आपण मंडपाच्या मागे या. टीम मीटिंग्स असेल. पहिली ओव्हर 7 धावा, 5 धावा, 7 धावा. नो बॉल, टॅप खेळलाय आणि चेंडू गेला हातामध्ये. आठ धावा झालेले आहेत. टार्गेटचा विचार करा, टार्गेट 55. गोलंदाज यज्ञेश आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल आहे, स्टंपच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अगदी बघायला गेलं तर चांगला फटका आहे. अगदी पायाच्या समोरून चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या पार 4 धावेसाठी. चार धावेने स्कोरबोर्डचा विचार केला.
12 धावा, 2 बॉलचा खेळ झालेला आहे. चांगला बॉल आहे, डॉट बॉल येतोय. चांगल्या टप्प्यावर मात्र आता गोलंदाजी होत असताना इथे आपण बघू शकता मिसफिल्डिंग थोडी झाली. कारण की बघायला गेलं तर सोसायटीचे जे मेंबर्स आहेत डेली क्रिकेट नाही खेळत काही जण. एक आपण बघू शकता जी स्पर्धा वर्षातून एकदा होते, फक्त त्यासाठीच मैदानामध्ये एक आनंद घेण्यासाठी मैदानामध्ये उतरलं जात आहे. अगदी इथे क्लीन बोल्ड केलेला आहे. अगदी आपण पाहू शकतात कैलासवासी प्रतीक विश्वनाथ वडे आपल्याला हा बॅनर पाहायला भेटतो. भावपूर्ण श्रद्धांजली एक या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला दिली जाते आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण बघू शकता त्यांच्या स्मरणार्थच आम्हाला पूर्ण ज्या ट्रॉफ्या आहेत त्या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. दी त्या दात्याचं देखील धन्यवाद. काय फटका टायमिंग झालाय. अगदी आपण बघू शकतात एफर्टलेस चेंडू जेवढा वेगाने टाकला तेवढ्याच वेगाने पाठवला अनिकेतने. 4 धावा, 16 धावा धावफलकावर. टॅपचा फटका आणि कॉन्क्रीट विकेट, त्याचा होतोय फायदा. पुन्हा एकदा टॅपचा फटका आहे, परंतु चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 ओव्हर नंतर 16 झालेले आहेत. आता येणारे 24 बॉल आणि 39 धावेची गरज आहे. गोलंदाज वैभव किंचित वाचला. मला तर वाटते रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाचं, जिथे स्टंपच्या जवळून चेंडू निघून गेलाय. बघायला गेलं तर गुड बॉल आणि इकडे काय विकेटचं पतंग, बिग विकेट, स्टंप आउट. थँक्यू डीजे मास्टर. वैभव बद्दल सांगणं झालं म्हणजे पुराणा खिलाडी यानी की पुराणा चावल आहे. अगदी जुना तांदूळ, जेवढा जुना तेवढा चविष्ट. आपण बघू शकतात लोणचा जेवढा मुरला जातो तेवढा चवीला चांगला. आणि इथे देखील तसंच आहे. अगदी या खेळामध्ये मुरलेला हा खेळाडू आहे तो म्हणजेच वैभव. आणि हा बघा अनुभवाचा भंडार, अनुभवाची शिजोरी ज्याच्याकडे आहे. काय गोलंदाजी होत असताना क्लीन बोल्ड विकेट, हॅट्रिक चान्स आहे. सॉफ्ट हँडने खेळलं जातं. इकडे मात्र डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी होत असताना अगदी आपण बघू शकता टेस्ट मॅच प्लेट केली फलंदाजाने, कोणताही रिक्स नाही. नो बॉल आलेला आहे, परंतु इकडे 1+1 डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलाय निघून. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. थोडा जास्त एक्साइट मला तर वाटते झाला गोलंदाजीकडे, जिथे थोडा वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, कंट्रोल निघून गेला. आणि पुन्हा एकदा विकेट. जल्लोष पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. डीजे मास्टर. अगदी डीजे मास्टरने गाणं देखील योग्य वाजवलाय. निशाणा तुला दिसला ना. अगदी निशाणावर गोलंदाजी होत असताना सागर आले नवीन बॅट्समन. आता मात्र बॅकफुटवर ढकलून दिलंय बॅटिंग टीमला. प्रत्येक 11 बॅटिंग करताना कुठे ना कुठे खेळ फसलेला आहे. 3 विकेट गेलेले आहेत. ओ काय गोलंदाजी, काय किपिंग आहे स्टंपच्या मागे, कमालीची. 3 ओव्हर नंतर स्कोरबोर्डचा विचार केला 18, म्हणजे 18 बॉल 18 झालेले आहेत. आता मात्र बघायला गेलं तर 37 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत 18 बॉलमध्ये. गोलंदाज चिन्मय 2 धावा आणि 3 विकेट. मागच्या ओव्हरमध्ये व्हाईट बॉल आलाय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 19 स्कोर कार्डवर. डिक्लेअर झोनमध्ये गेला, 1 धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 धावा धावफलकावर. उलटाच बॉल ऑन साईडला स्विंग केलाय. स्ट्रोक
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केली. चांगली फिटिंग आहे. यस, प्रत्येक टीमला विनंती आहे, जी बॅट आहे ना, बॅट वापरल्यानंतर बॅट जरा व्यवस्थित ठेवा. चारही टीमला खेळायचं आहे. गेल्या वर्षी देखील आपण बघू शकतात क्रिशिता फायटर्स आपल्याला चॅम्पियन बनताना दिसली, जिथे त्यांचा आयकॉन खेळाडू कल्पेश, यावर्षी देखील कल्पेश पुन्हा एकदा त्यांचा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटस बॉल आहे, सरळ बॅटने 4 धावा. क्या बात आहे. टायमिंग खूप चांगलं केलंय. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. 26-26 स्कोर कार्डवर. सव्वीस झालेत. 29 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 4 बॉल झालेले आहेत. 26. पण एकदा मात्र स्विंग केलाय. इकडे मात्र एकदा मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 27-27. ओ क्या बात आहे. आतमध्ये येणारा क्लीन बोल्ड करून जाणारा चेंडू टाकलाय. विकेट. बॅटिंग टीमला विनंती, खेळाडू कक्ष दिलेला आहे तिथे बसून घ्या, नाहीतर संघाला पेनल्टी बसेल. बॅटिंग टीम, खेळाडू कक्ष दिलेला आहे, खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या, नाहीतर संघाला पेनल्टी बसेल. खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या सर्वांनी. विपिन आलेले आहेत नवीन फलंदाज आणि गोलंदाज विकास. 12-28 ची गरज आहे. स्वीप केलेला आहे. इकडे मात्र डायरेक्ट हिट आलाय आणि रनआउट पाहायला मिळते. विकेट. खेळ थांबवा, फक्त 2 मिनिटं थांबवा खेळ. बघा, आयोजकाकडून कॉल आलेला आहे, ज्यांची बॅटिंग आहे त्यांनी खेळाडू कक्षामध्ये नाही बसलं तर पेनल्टी दिली जाईल. बॅटिंग टीमला विनंती आहे, खेळाडू कक्षामध्ये आपण बसून घ्या, नाही तर पेनल्टी दिली जाईल. आयोजकाकडून हा मात्र संदेश आलेला आहे. ग्राउंडच्या आतमध्ये कोणी येऊ नका. तुम्हाला खेळाडू कक्ष दिलेला आहे, कृपया करून विनंतीला मान द्या. 3 धावेची पेनल्टी असेल पुढच्या मॅच मध्ये जर तुम्ही नाही ऐकलं. चांगला फटकाय, 4 धावा. कॅप नो स्कोर आलाय. नो स्कोर आलाय. नियमामध्ये चौकार खेचावा लागेल तरच तुम्हाला 4 धावा मिळतील. दहा बॉल 28 सेकंडला जोडी मैदानाच्या आतमध्ये 10 प्लेयर आहेत प्रत्येक संघामध्ये. आणि इकडे काय होत आहे, रनआउटची संधी आणि रनआउट. विकेट. 8वा गडी बाद. शेवटचा फलंदाज येईल मैदानात. कमांड डीजे. मागच्या हप्त्यामध्ये आपल्याला शिर्डीला पायी पालखी जाताना पाहायला मिळाली. बोईसर भागातून, बोईसर शहरातून, बोईसर ते थेट शिर्डी. चला, पंच ज्यांना आऊट देतील त्यांनी बाहेर जायचं हे लक्षात घ्या. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कौशिक आणि प्रीत पटेल.
7 गडी बाद आहेत, अजून एक बॅट्समन आहे आणि 8वा झटका लागतोय. आता येणार शेवटचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. यास आजच्या रात्रीतला चर्चित राहणारा हा खेळाडू आहे संतोष, जो आलाय मैदानामध्ये. 2-3 बाउंड्र्या सोडल्यात, एक तरी मारली पाहिजे. संतोष काय म्हणतोस बघूया. अलग शैलीचा खेळाडू आहे, छोटा खेळ पसंद नाही उसे. शेवटचा विकेट आहे. ओ कीपर कडून झालाय चुकी आणि एक धाव, सिंगल पाहायला मिळते. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 29-29. 6 बॉलमध्ये 26 धावेची गरज आहे. नो स्ट्राईकचा फलंदाज वाट बघतोय, किमान स्ट्राईक तरी यावी माझ्याकडे. अजून तरी स्ट्राईक नाही आलेली आहे. समोरून निघून जाते कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. काय फटका आहे संतोषचा, क्या बात आहे. 4 धावा, चौकार. औपचारिकता मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 22 पाहिजेत. हो, सुपर स्ट्रोक होता. चेंडू हातामध्ये गेला आणि इकडे 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. आता मात्र 20 धावेची गरज 4 बॉल मध्ये. 4 बॉल 20. संतोषने मस्त फटके मारलेत, अगदी चांगला फटका आहे. कडक 4 चाबूक. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. 16 पाहिजे 3 मध्ये. विपुल यांचा एटीएम ओपन झालाय. 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल 2 चौकारासाठी. चांगला बॉल आहे, डॉट बॉल येतोय. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 16ची गरज. डिक्लेअर झोन मध्ये लास्ट बॉल. शेवटचा बॉल खेळण्यासाठी संतोष स्ट्राईक वर. 1-15. मॅच विन केली पहिली. इथे आपण बघू शकता आता टीम टेली टायगर्सने. अभिनंदन. थँक्यू डीजे मास्टर. 2 मिनिट बघा. कचरा करू नये, सर्वांना विनंती आहे. स्वच्छता ठेवायची अगदी मैदानावर आणि कंपाऊंड मध्ये. कोणी कचरा करू नये. पाण्याच्या बॉटल कचरा पेटीतच जाऊ द्या, हे लक्षात घ्या. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. प्रमिला पाटील मॅडमला मी विनंती करेल, आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. येस, आपण बघू शकता रुपेची पिंपळे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिलेली आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद. चला कॅमेरा समोर गर्दी कमी करा. कॅमेरा समोर गर्दी, मैदान रिकामी करा. चला मैदान रिकामी करा आणि कॅमेरा समोर गर्दी कमी करा.